नमस्कार, मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून माझ्यापर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेलं निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं एक ठिकाण। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। शहरातील काँक्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी वीकेंडला वर्दळीपासून दूर एकांतात निसर्ग सानिध्यात जायचे असेल तर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेलं रामदरा हे ठिकाण सर्वोत्तम आहे। असे म्हटले जाते प्रभू श्री राम, सीतामाता आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये काही काळ या ठिकाणी राहिले, म्हणून या ठिकाणाला रामदरा असे नाव पडले असावे अशी कथा सांगितली जाते। एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचे मंदिर बांधले आहे। भाविकांना मंदिरात जाता यावे यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे। महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही। मंदिर आणि तलावाच्या परिसरात मोठमोठी वृक्ष आहेत, तसेच सर्वत्र हिरवळ आहे। सुंदर तलाव, नारळ आणि ताडाच्या झाडांनी वेढलेले हे मंदिर आहे। तलावात कमळकुंज आणि त्याभोवती फिरणारी बदकही आहेत, तसेच वृक्षांभोवती बसण्यासाठी पार बांधले आहेत। रामदरा मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला ही एक मोठी कमान लागते। या कमानीच्या डाव्या बाजूलाच एक मोठ्या हत्तीची प्रतिकृती असलेला एक पुतळा आपल्याला दिसतो। यानंतर ही मोठमोठी वृक्ष आहेत, यामध्ये वड, चिंच, पिंपळ तसेच कडुलिंब अशी वृक्ष आहेत। तिबेटमधील 12 ज्योतिर्लिंगही येथे आहेत। मुख्य मंदिराशेजारी श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे, ज्यांना धुंडी बाबा म्हणून ओळखले जाते। मंदिरातील शिवलिंग धुंडी बाबांनी स्वतः कोरलेले आहे। मंदिरामध्ये पवित्र स्मृतिचिन्हे तसेच संत, शिल्पे व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत। चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले असल्याने रामदरा मंदिर दुरून दिसत नाही। तलावावरील मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा नंदी आहे। मंदिरात भगवान श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण तसेच दत्त महाराज या देवतांच्या सुंदर मूर्त्या आहेत। रामदरा या मंदिराचा इतिहास असा सांगतात की 1954 मध्ये धुंडी बाबांच्या आगमनापूर्वी हे प्राचीन मंदिर नादुरुस्त अवस्थेत होते। त्यानंतर 1970च्या शतकात धुंडी बाबांनी प्राचीन अवशेषांजवळ सध्याच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले। त्यांनी वास्तुशास्त्राच्या प्राचीन विज्ञानानुसार मंदिर बांधले आणि मंदिराजवळ एक तलाव बांधला। या मंदिरात जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःचे वाहन। 2 व्हीलर पार्किंगसाठी 20 रुपये तसेच 4 व्हीलर पार्किंगसाठी 40 रुपये घेतात। ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा रामदरा मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो। मंदिराची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असते। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामदरा या निसर्गरम्य ठिकाणाची माहिती। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा
आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. हाँ मैंने दुनिया में रंग देखे हैं इश्क के सारे, के फीके लगे हैं सब रंग मुझे इनके आगे.